गुड मॉर्निंग. व्यावसायिक वित्त दुसऱ्या युनिटमध्ये आज आपण प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि फायदे याबद्दल चर्चा करणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की प्राथमिक बाजार हा ज्याला आपण प्रायमरी मार्केट म्हणतो, की ज्या माध्यमातून एखाद्या कंपनीला शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसा गोळा करण्याचे एक माध्यम उपलब्ध होते. डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स म्हणा, एक्सपान्शन प्रोजेक्ट्स म्हणा, यासाठी कंपन्यांना फार मोठ्या प्रमाणामध्ये पैशांची गरज पडते. मग आता हे पैसे उपलब्ध कुठून, हा निधी कुठून उपलब्ध होईल, त्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये जर निधी उपलब्ध करून घ्यायचा असेल तर प्राथमिक बाजार हा आहे की ज्यामध्ये शेअर मार्केटच्या माध्यमातून, IPOच्या माध्यमातून, इनिशियल पब्लिक ऑफरच्या माध्यमातून भांडवल गोळा केलं जातं आणि ते भांडवल जेव्हा गोळा होतं मग त्यामधून कंपनी आपली गरज भागवते. तर मग या प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि फायदे आपल्याला पाहिजे आहे. न्यूजपेपरमध्ये तुम्ही बऱ्याचदा किंवा न्यूज चॅनल्सवर तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की नवीन IPO मार्केटमध्ये आलेला आहे. मग हा IPO म्हणजे नेमका काय असतो? IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे जेव्हा एखाद्या कंपनीला, जी अगोदर प्रायव्हेट असते किंवा काहीच लोक त्यामध्ये मिळून काम करतात, पण मग जेव्हा त्यांना निधीची गरज पडते, पैशांची गरज पडते, कॅपिटलची गरज पडते, तेव्हा मग ते स्वतःला सेबी आणि स्टॉक मार्केटकडे लिस्ट करून घेतात. मग सेबी त्यांना परवानगी देते की तुम्ही एवढ्या कॅपिटलच्या रिक्वायरमेंटसाठी एवढे शेअर्स विकू शकता. मग इनिशियल पब्लिक ऑफर येते, त्याला एक काही दिवसांचा कालावधी असतो आणि मग एक लकी ड्रॉच्या माध्यमातून किंवा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मग शेअर्स अलॉट केले जातात. ते पैसे शेअर होल्डर्सकडून गोळा केले जातात आणि ज्यांना शेअर्स मिळाले नाहीत त्यांना ते पैसे त्यांच्या अकाउंटला परत जातात. आणि हे सगळं काही होतं हे ऑनलाईन ॲप्लिकेशनच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून होतं. तर या प्रकारच्या एक निधी गोळा करण्यासाठी जे प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेलं आहे तेच आहे प्राथमिक बाजार. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि फायदे बघूया. पहिला मुद्दा जो आहे तो आहे निधी गोळा करणे. जशी आपण आताच चर्चा केली की या माध्यमातून आपण व्यवसायासाठी जे आवश्यक कॅपिटल आहे, मग व्यवसाय हा उभारण्यासाठी म्हणू शकता, व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी म्हणू शकता, किंवा मग व्यवसायामध्ये कॅपिटल रिइन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणू शकता. या सगळ्या बाबीसाठी निधीची जी गरज असते ती प्राथमिक बाजाराच्या या माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे लहान गुंतवणूकदारांना आकर्षित करणे. रिसेंटली कालचीच न्यूज आहे, आपण पाहू शकता की लॉकडाऊनच्या काळामध्ये म्हणा किंवा मागील काही 1-2 वर्षामध्ये शेअर मार्केटकडे इन्व्हेस्टर खूप जास्त आकर्षित झालेले आहे. त्यामध्ये एक कारण असू शकतं की शेअर मार्केटने दिलेला एक चांगला रिटर्न जो बाकी इन्व्हेस्टमेंटच्या तुलनेत कितीतरी पट जास्तीचा आहे. दुसरं एक कारण असू शकतं की आता सोप्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, तुम्ही स्वतः निर्णय घेऊन इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुम्हाला तुमच्या ब्रोकरवर म्हणा किंवा सब ब्रोकरवर अवलंबून राहण्याची गरज पडत नाही आणि घर बसल्या अत्यंत जलद गतीने, अत्यंत चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने ते करू शकता. आणि एक शिक्षणाच्या बाबतीत म्हणा किंवा एक नॉलेजच्या बाबतीत खूप सारं आर्टिकल, खूप सारं मटेरियल हे इंटरनेटवर अवेलेबल असल्यामुळे ते वाचून, ते पाहून एक छोटे गुंतवणूकदार आहेत ते निर्णय घेऊ शकतात. आणि एक मागील 2 वर्षाचा ट्रेंड जर तुम्ही शेअर मार्केटचा पाहिला किंवा जे ब्रोकर्स आहेत त्यांनी त्यांचा जो डेटा पब्लिश केला आहे की त्यांच्याकडे किती डिमॅट अकाउंट्स आणि ट्रेडिंग अकाउंट्स ओपन झालेले आहेत, तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसते. तर एक निश्चितच एक प्राथमिक बाजाराने लहान गुंतवणूकदारांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आकर्षित केलेला आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे व्यवसायाचा विस्तार. आताच आपण पहिल्या मुद्द्यामध्ये चर्चा केली की नक्कीच व्यवसायाला स्वतःचा विस्तार हा करायचा असतो. व्यवसाय चांगला चालतो आहे म्हणून एक सॅच्युरेशन ज्याला आपण म्हणतो ते न येऊ देता नवीन व्यवसायामध्ये उडी मारणे, नवीन प्रॉडक्ट रेंज तयार करणे, आहे त्या व्यवसायाचा विस्तार, अजून आहे तो व्यवसाय त्याला अजून चांगल्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकली मॉडिफाय करणे, त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मॉडिफिकेशन करणे, या सगळ्या गोष्टींसाठी जो पैसा लागतो तो प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून उभा केला जातो. म्हणून तिसरा जो स्वरूप आणि फायदे आपण त्याला म्हणू शकतो तो आहे की व्यवसायाचा विस्तार हा प्राथमिक बाजाराच्या माध्यमातून केला जातो. चौथा जो मुद्दा तुम्हाला स्क्रीनवर दिसतो आहे तो आहे अर्थव्यवस्थेचा विकास. अर्थव्यवस्थेचा विकास निश्चितच जेव्हा एखाद्या व्यवसायाचा विस्तार होईल
त्याच्या क्षेत्राचा विस्तार होईल तर अर्थव्यवस्थेला तो हातभार लागेलच. म्हणजे जेव्हा एखादी FMCG कंपनी असेल की जी काही असे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स बनवते, टूथपेस्ट म्हणू शकता किंवा मग फूड प्रॉडक्ट्स म्हणू शकता, कन्झ्युमेबल प्रॉडक्ट्स म्हणू शकता, इसेन्शियल प्रॉडक्ट्स म्हणू शकता, मग त्या कंपनीचा जर विस्तार झाला तर नक्कीच त्या क्षेत्राचा विस्तार होईल. FMCG सेक्टर ग्रो करेल आणि FMCG सेक्टर जर ग्रो करेल तर त्याचा नक्कीच एक फायदा, त्याचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये होईल. म्हणून आपण म्हणू शकतो की अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी प्राथमिक बाजाराचा एक चांगला महत्त्व आपल्याला दिसून येतं, ते प्रकर्षाने दिसून येतं. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे दीर्घकालीन निधीचा. कुठल्याही व्यवसायाला जास्त कालावधीसाठी निधी लागतो, कारण व्यवसायाला स्वतःच्या भवितव्याबद्दल एक काय म्हणू शकतो आपण की निश्चितता नक्कीच असते, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात मार्केटमध्ये काम करता, प्रत्यक्ष एक सगळ्या काय म्हणू शकतो आपण एक की ज्या काही वेगवेगळ्या घडामोडी ह्या घडत असतात, त्या घडामोडीमध्ये जी निश्चितता तुम्ही बाळगली असते की तुमचा व्यवसाय ग्रो करेल, तुमचा व्यवसाय वाढेल, तर त्याला कुठेतरी धक्का पोहोचू शकतो. मग अशा वेळेस तुमच्याकडे एक दीर्घकालीन निधी असणं आवश्यक आहे की तो दीर्घकालीन निधी तुम्हाला एक सिक्युरिटी प्रदान करेल, त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गरजा भागवू शकता. तर मग हा दीर्घकालीन निधी उभा करण्यासाठीही प्राथमिक बाजार आहे, कारण जेव्हा तुम्ही शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसा गोळा केलेला असतो आणि तुमची इनिशियल पब्लिक ऑफर संपलेली असते, तो कॅपिटल तुमच्याकडेच राहतो. तुम्हाला फक्त तुमच्या शेअर होल्डर्सचे डिव्हिडंड त्यांना लाभांश वाटप करावा लागतो. शेअर होल्डर्स हे आपसात मग त्यांचे शेअर्स विकत घेतात, कारण मग तो सेकंडरी मार्केटमध्ये जातो, दुय्यम बाजारामध्ये, ज्याची चर्चा आपण पुढच्या लेक्चरला करणारच आहोत. मग दुय्यम बाजारामध्ये जरी मग ते शेअर्स विकल्या गेले आणि विकत घेतल्या गेले तरी पण जो सुरुवातीला कॅपिटल त्या कंपनीने गोळा केलेला आहे त्याच्यावर भांडवल देण्याचं काम हे त्या कंपनीला करावं लागतं आणि तो दीर्घकालीन निधी असतो, कारण शेअर होल्डर्स नंतर मग सेकंडरी मार्केटमध्ये त्याच्यावर ट्रान्झॅक्शन्स करतात. तर या माध्यमातून एक दीर्घकालीन निधी उपलब्ध होण्याचा फायदा पण कंपन्यांना होऊ शकतो. तर हे 5 मुद्दे होते जे आपण पहिल्या स्क्रीनला पाहिलेले आहेत. पुढच्या स्क्रीनला वळूया. 6वा मुद्दा जो आपल्या चर्चेत आहे तो आहे नवीन कंपन्यांना संधी. नक्कीच तुम्हाला जर भांडवल उभं करायचं असेल आणि सेबीनं घालून दिलेल्या नियमामध्ये जर तुमची कंपनी खरी उतरत असेल तर तुम्हाला भांडवल उभं करण्यासाठी पासून कोणीही रोखू शकत नाही. त्यामध्ये अटी एकच असतात की आजकाल गुंतवणूकदार जे आहेत ते अत्यंत हुशार झालेले आहेत, हुशार म्हटल्यापेक्षा अत्यंत जागरूक झालेले आहेत. त्यामुळे तुमचं मॉडेल, तुमचं काम करण्याची पद्धत, तुमची कंपनी ही जर काही इनोव्हेटिव्ह क्षेत्रामध्ये काम करत असेल, भविष्यामध्ये तिला चांगल्या पद्धतीने जर वाव असेल तर नक्कीच मग अशा कंपन्यांचे शेअर्स अत्यंत प्रीमियम कॉस्टवर, प्रीमियम किमतीवर विकल्या जातात, प्रीमियम प्राईसवर विकल्या जातात. म्हणजे सेबीनं घालून दिलेल्या एक बेसिक प्राइस बँडच्या वर ते शेअर्स विकल्या जातात आणि त्याचा फायदा त्या कंपन्यांना होतो. म्हणून नवीन कंपन्यांना या प्राथमिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने संधी आपल्याला पाहायला मिळते. 7वा जो मुद्दा आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो सुरक्षितता. सेबीद्वारा कंट्रोल झालेलं हे पूर्ण एन्व्हायरमेंट आहे, सगळं काही कम्प्युटराइज्ड आहे. प्रत्येक नियम सेबीने एवढे कठोर करून ठेवलेले आहेत. स्टॉक मार्केटचे नियम किंवा स्टॉक मार्केटला जी आपण म्हणू शकतो कंट्रोल करणारी जी ऑर्गनायझेशन आहे ती सेबी, त्यांनी घालून दिलेले नियम इतके कठोर आहेत, इतके कठीण आहेत आणि ते गुंतवणूकदारांच्या फायद्याचे आपण असं म्हणू शकतो. तर मग त्यामधून एक सुरक्षित वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आणि गुंतवणूकदाराची पिळवणूक त्यामध्ये होत नाही, फसवणूक त्यामध्ये होत नाही आणि कंपन्यांना पण एक त्यांचा जो एक प्रॉफिट त्यांना आवश्यक असतो ते कमावू शकतात गुंतवणूकदाराची पिळवणूक किंवा फसवणूक न करता. तर एक सुरक्षित एन्व्हायरमेंट, एक सेफ एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे जे सेबीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं प्राथमिक बाजारामध्ये. प्रतिभूतींची किंमत ठरविण्याची जे एक मॉडेल किंवा मेथडॉलॉजी सेबीने विकसित केलेली आहे त्या माध्यमातून ते पाहिलं जातं. आणि जसं आपण चर्चा केली की त्यामध्ये कंपनी चांगली नाही पण स्टॉक प्राइस एकदम वाढलेली आहे, कंपनी चांगली आहे पण स्टॉक प्राइस अत्यंत कमी आहे,
मग यामध्ये जर काही संशय सेबीला आला तर सेबी त्यावर मग लक्ष घालून त्या कंपन्यांच्या शेअरची इन्क्वायरी चालू शकते आणि त्यामधलं रिझन एक शोधू शकतं की कंपनीचं काम चांगलं आहे पण स्टॉक प्राइस का कमी आहे, कंपनी अस्तित्वातच नाही पण स्टॉक प्राइस एवढी का वाढलेली आहे. तर मग यावर लक्ष देण्याचं काम सेबी करतं. त्यामुळे एक प्रतिभूतींची एक ॲव्हरेज किंमत आपल्याला पाहायला मिळते, जास्तही नाही कमी नाही. डिमांड आणि सप्लायनं ती कमी जास्त होईल तो भाग वेगळा, पण एक नवीन एक लक्ष त्यावर सेबीचं राहिल्यामुळे प्रतिभूतींची किंमत ही नक्कीच एक ॲव्हरेज कॉस्ट अशी राहते. आणि एक शेवटचा मुद्दा जो आपल्याला पाहायला मिळतोय तो नवीन योजना. नवीन योजना ह्या प्राथमिक बाजारामध्ये येत राहतात. ज्या कुठल्या कंपनीला भांडवल गोळा करायचं असेल, स्वतःचा विस्तार करायचा असेल, मॉडिफिकेशन करायचं असेल तर नवीन योजना आणल्या जातात. इनिशियल पब्लिक ऑफर्सच्या माध्यमातून तुम्ही म्हणू शकता, म्युच्युअल फंडमध्ये NFOच्या माध्यमातून, न्यू फंड ऑफरच्या माध्यमातून नवीन योजना येतात. योजनेमध्ये मग आपण म्हणू शकतो जर म्युच्युअल फंडचा विचार जर करत असेल तर पर्टिक्युलरली त्यामध्ये खूप साऱ्या ज्या लार्ज कॅप, स्मॉल कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप, त्यानंतर डेप्थमध्ये, ETF मध्ये असे खूप सारे नवीन स्कीम्स, नवीन इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीज ह्या कंपन्यांनी आणलेल्या आहेत. आणि त्या माध्यमातून मग स्टॉक मार्केटमधून म्हणा किंवा प्राथमिक बाजारामधून कंपन्या स्वतःसाठी भांडवल उभ्या करू शकतात आणि त्यामधून गुंतवणूकदारांचाही फायदा होतो. कारण जेव्हा नवीन कंपनीज येतील, नवीन कंपन्या आल्यानंतर गुंतवणुकीची नवीन संधी निर्माण होईल. IPO आले तर IPO पासून गुंतवणुकीची नवीन संधी निर्माण होईल आणि गुंतवणूकदारांचाही त्यामध्ये फायदा होईल. एक थोडक्यात आपण विन सिच्युएशन असं म्हणू शकतो. पण शेवटी हे स्टॉक मार्केट आहे, यामध्ये डिमांड आणि सप्लाय आणि जे बाकीचे घटक आहेत त्या घटकांचा अत्यंत जास्त प्रभाव या क्षेत्रावर होतो. त्यामुळे जर काही एक निगेटिव्ह न्यूज जरी एक फ्लॅश झाली तरी मग शेअर मार्केट हा पत्त्यांसारखा कोसळतो. लाखो करोडो रुपयांचं नुकसान त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या न्यूज आपण वाचतोही. म्हणून गुंतवणूकदाराने अत्यंत चांगल्या पद्धतीने जर अभ्यास या क्षेत्राचा केला तर नक्कीच तो या माध्यमातून बाकीच्या इन्व्हेस्टमेंटचे जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंटचे जे आपण म्हणू शकतो मार्ग आहेत त्या मार्गापेक्षा जास्त रिटर्न हा प्राथमिक बाजारामधून हा गुंतवणूकदार घेऊ शकतो. तर हे प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि फायदे होते. 9 मुद्द्यांमार्फत आपण याची चर्चा केलेली आहे. मला अपेक्षा आहे तुम्हाला हे मुद्दे लक्षात आले असतील. थोडक्यात त्याची समरी जर करायची तर प्राथमिक बाजार एक असा बाजार आहे की ज्यामध्ये कंपन्या स्वतःचे शेअर्स विकून भांडवल गोळा करतात आणि ते भांडवल मग स्वतःच्या विस्तारासाठी, विकासासाठी यूज केला जातो, त्याचा वापर केला जातो. गुंतवणूकदारही नवीन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून एक इनिशियल जे एक स्टॉकची प्राइस वाढते त्यातूनही फायदा करू शकतात किंवा मग जास्त प्रमाणामध्येही जास्त कालावधीसाठीही तो शेअर किंवा तो स्टॉक स्वतःकडे ठेवून एक इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त रिटर्न कमावू शकतात. तर हे प्राथमिक बाजाराचे स्वरूप आणि फायदे होते. पुढच्या लेक्चरला आपण यातील पुढचा मुद्दा पाहूया.